नाशिकमध्ये उमेदवारी माघारीवरनं हाय व्होल्टेज ड्रामा रंगला। भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी माघार घेतलेलीच नाहीये, तर नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध आता गोकुळ गीते अशी लढत होणार आहे। गणेश गीतेंची माघार असून गोकुळ गीतेंची उमेदवारी ही कायम राहिली आहे। कुणाल दराडेंनी धमकावल्याचा गोकुळ गीतेंनी आरोप ठेवलेला आहे। दराडेंनी माझा बाप काढला, त्यामुळे आता माघार नाहीच अशी भूमिका गीते यांनी घेतली आहे। फडणवीस महाजन चव्हाणांच्या प्रयत्नानंतरही गीते यांनी माघार घेतलेली नाही। गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी त्यांना विनंती करत होतो, पण त्या ठिकाणी जो सकाळी त्यांचं गिरीश भाऊचं ठरलं पण होतं की विड्रॉल द्यायची, पण काल काहीतरी कुठल्या तरी आपल्या एका मतदाराकडे नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी काहीतरी आईवडिलांवरनं शिवीगाळ केली। त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की विड्रॉल देऊन टाक आणि विषय सोडून द्या। पण त्या मनस्थितीत तो नव्हता, तो खूप चिडलेला होता, त्यामुळे मी त्याच्याशी बोलतो। पण